नाशिक रायगड सहपालकमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव, मात्र सहपालकमंत्रीपदाचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य। या तिढ्यावरती 2 दिवस तरी तोडगा निघण्याची शक्यता नाही। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागचा अनुभव पाहता मला नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं, गिरीश महाजन यांनी बोलून दाखवली इच्छा। लवकरच शिंदे फडणवीस निर्णय घेतील अशी दिली माहिती। पालकमंत्रीपदाचा तिढा राहिलेला नाही, ज्या 2 जागेचा तिढा आहे तो आज सुटेल, मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। मात्र त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावरती परिणाम होतो असं म्हणणं चुकीचं, शिरसाटांचं वक्तव्य। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं कारण तो आमचा हक्क, महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडला न्याय देतील, थोरवेंकडून विश्वास व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचं आठवड्याचं वेळापत्रक ठरवलं। सोमवार ते बुधवार मंत्री मुंबईमध्ये असणार, गुरुवार शुक्रवार विभागीय कामाच्या आढावा बैठकांना हजेरी, तर शनिवार आणि रविवारी मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार। भाजप दर पंधरवड्याला मंत्र्यांचा क्लास घेणार, भाजपचा संघटना मजबूतीचा प्रयत्न। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची दर पंधरवड्याला आढावा बैठक होणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण घेणार आढावा बैठक। वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। जेव्हा कधी विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा मी पुन्हा येईल, फडणवीसांचं पुण्यातील विश्व मराठी संमेलनामध्ये वक्तव्य। एआयचा वापर करत स्मॉल लँग्वेज मॉडेलद्वारे मराठी साहित्य जतन करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। मराठी भाषेला ज्ञानभाषेमध्ये परिवर्तित करण्याचं काम सुरू, फडणवीसांची माहिती। बुरखा असो किंवा नसो, कोणताही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची काळजी शिक्षण विभागाकडून घेतली जाते। नितेश राणे यांच्या मागणीकडे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा कानाडोळा। मंत्री नितेश राणे यांनी बुरख्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरती राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी। राणेंनी बेजबाबदारपणाची वक्तव्य करू नयेत, आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका। भिवंडीमधल्या मुस्लिम विद्यार्थिनीचा नितेश राणेंच्या मागणीला विरोध, धर्म आणि शिक्षण 2 वेगळे विषय, शिक्षणाला राजकारणाशी जोडू नये अशा भावना व्यक्त करत नितेश राणेंच्या वक्तव्याचा केला निषेध। नितेश राणे यांनी विवादित वक्तव्य टाळावीत, बुरखा घालणाऱ्या एका विद्यार्थिनीचा नितेश राणे यांना सल्ला, बुरखा घालूनच परीक्षा देणार असं म्हणत शिक्षण मंत्री दादा भुसेंकडे नितेश राणेंवरती कारवाईची केली मागणी। शालेय पोषण आहारामध्ये राज्य सरकार आता अंडा पुलाव आणि गोड खिचडीसाठी पैसे देणार नाही। शाळेमध्ये जर अंडा खिचडी आणि गोड पुलाव द्यायचा असेल तर लोकवर्गणीमधून निधी उभा करावा लागणार। जितेंद्र आव्हाड यांचं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन, अंडे घेऊन आव्हाड जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले। शालेय पोषण आहारामध्ये सरकार अंडा पुलाव देणार नाही या सरकारच्या निर्णयावरती आव्हाडांची टीका। नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची थेट पाठ राखण, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना धनंजय मुंडेंना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात असल्याचा आरोप, भगवानगड त्यांच्या पाठीशी असल्याचं केलं स्पष्ट व्यक्त। धनंजय मुंडे खंडणी गोळा करणारे नेते नाहीत, 53 दिवसांपासून मुंडेंची मीडिया ट्रायल, नामदेव शास्त्रींचं वक्तव्य। जातीय राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण होत असल्याचंही वक्तव्य। मीडिया ट्रायल सुरू असून 53 दिवसांपासून टार्गेट केलं जात आहे, धनंजय मुंडेंचा आरोप। तर संकटाच्या काळात गड माझ्या मागे उभा राहिला, याच्यासारखी मोठी शक्ती कोणती नाही, गड पाठीशी असणंही देखील मोठी जबाबदारी, मुंडेंचं वक्तव्य। धनंजय मुंडेंची पार्श्वभूमी नामदेव शास्त्रींना माहिती नसेल, अंजली दमानिया यांची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया। नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घ्यायला नको होती, दमानियांचं वक्तव्य। भगवानगडावरती जाऊन सर्व कागदपत्र नामदेव शास्त्री यांना देणार, अंजली दमानिया यांची माहिती। येत्या 2 दिवसांमध्ये आणखी मोठा गौप्यस्फोट करणार, दमानियांचा दावा। धनंजय मुंडेंनी भगवानगडावरती जाणं चुकीचं, वाल्मिक कराड यांच्यासोबत मुंडेंचे व्यावसायिक संबंध, या संदर्भात सगळी कागदपत्र भगवानगडावरती पाठवणार, अंजली दमानिया यांची माहिती। बीडमधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे, सुरेश धस यांच्यामध्ये खडाजंगी,
जिल्ह्याची बदनामी होईल अशी वक्तव्य टाळा, धनंजय मुंडेंचं आवाहन. तर तुम्ही माझ्यावरती बोट दाखवताय का, धस यांचा सवाल. शाब्दिक बाचाबाचीनंतर अजितदादांकडून बैठक संपल्याचं जाहीर. धनंजय मुंडे हे नशीबवान, एवढं होऊनही त्यांच्यासाठी अजितदादा छातीचा कोट करून उभे राहिले. जितेंद्र आव्हाडांचा एक्सपोस्ट करत टोला. तर 2019 मध्ये आपली पालघर पालकमंत्री पदाची संधी अजितदादांमुळे हुकली, आव्हाडांची पोस्ट. धनंजय मुंडेंची पाठराखण करणं म्हणजे गुंड सांभाळणं, नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यावरती जरांगेंची टीका. तर नामदेव शास्त्रींनी हे वक्तव्य धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून केल्याची शंका जरांगेंकडून उपस्थित. जातीच्या मतांसाठी कायदा नरम आणि वाकलेला. बीड प्रकरणावरून संजय राऊत यांचा फडणवीस आणि अजित पवारांवरती हल्लाबोल. तर फडणवीसांनी तरी आता जातीच्या राजकारणाला खतपाणी घालू नये, राऊतांचं आवाहन. भगवानगडानं धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा ही सामाजिक बाब, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे पोलिसांनी सार्वजनिक करावे, तसंच लोकांच्या मनातील संभ्रम दूर होतील, असंही आंबेडकरांची मागणी. सुरेश धस हे राजकीय सूड भावनेमधून भास्कर केंद्रे यांच्यावरती आरोप करत असतील तर भाजप नेत्यांनी समज द्यायला हवी, गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया. तर धस चुकीचे आरोप करत असतील तर त्यांच्यावरती हक्कभंग आणावा, सदावर्तेंची मागणी. सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बीड मकोका न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे हजर करण्यात आले होते. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकासह 12 आणि 4 नवीन विधेयकं मांडली जाणार. संसदेमध्ये अभिभाषणाच्या आधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. अधिवेशनामध्ये अनेक ऐतिहासिक विधेयकांवरती चर्चा करणार. महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक निर्णय या अधिवेशनामुळे होणार. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. 2047 मध्ये विकसित भारताचा संकल्प, तिसऱ्या कार्यकाळामध्ये सर्वांगीण विकासासाठी मिशन मोडवर आगेकूच करणार, पंतप्रधान मोदींचा संकल्प. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 भागांमध्ये. पहिला भाग 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, तर दुसरा भाग 10 मार्च ते 4 एप्रिल. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार. उपमुख्यमंत्री 2 फेब्रुवारीला दिल्लीला जाण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारार्थ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मालेगावमध्ये निदर्शनं. मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचं तोंडाला काळे पट्ट्या बांधून आंदोलन. किरीट सोमय्या गो बँकेचे फलक झळकावत घोषणाबाजी. भाजपचे नेते किरीट सोमय्यांची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक. 100 बांगलादेशींनी खोटी कागदपत्र देऊन तहसीलदाराची फसवणूक केली, त्याचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची सोमय्यांची माहिती. मुंबईच्या वर्सोवा परिसरातून एका बांगलादेशी नागरिकाला अटक. अवैधरित्या भारतामध्ये राहत असल्याची पोलिसांना मिळालेली माहिती. कारवाई केलेल्यांकडून बनावट कागदपत्र जप्त. शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी बेपत्ता होऊन आज 12वा दिवस उलटला, तरीही त्यांचा पत्ता लागलेला नाही. आज त्या प्रकरणाचा छडा लागण्याचा पोलिसांचा अंदाज. धोडी यांच्या अपहरणापूर्वीचा आणखी एक सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती. अशोक धोडी अपहरण प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलानं घेतली मंत्री गणेश नाईक यांची भेट. अशोक धोडी बेपत्ता होऊन 12 दिवस उलटले तरी बेपत्ताच असल्यानं भेट घेतलेली आहे. सैफ अली खान प्रकरणामध्ये आरोपी शहजादचा फेस रिकग्नायझेशनचा अहवाल पॉझिटिव्ह. आरोपींच्या वकिलांनी शहजादचा चेहरा आणि सीसीटीव्हीतील चेहरा यावरती प्रश्न उपस्थित केले होते. गँगस्टर गजा मारणेच्या नावानं सोशल मीडियावरती अकाउंट तयार करून व्हायरल. पुणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांकडून चौघांना अटक. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं जन्मगाव असलेल्या चोंडी येथे कॅबिनेट बैठक घेण्याची केली मागणी.
पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसनं पहिला रुग्ण दगावला. एका 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. आतापर्यंत शहरामध्ये जीबीएसचे 13 रुग्ण आढळले, त्यातला हा पहिला बळी. पुण्यामध्ये तिसऱ्या जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू. नांदेड गावमधील 60 वर्षीय नागरिकाचा मृत्यू. आतापर्यंत राज्यात एकूण 4 रुग्णांचा मृत्यू. नालासोपाऱ्यामधील अनधिकृत इमारतींवरील तोडक कारवाई सुरूच. 41 पैकी आतापर्यंत 11 इमारती भुईसपाट. आज रितू पॅलेस या इमारतीवरती कारवाई सुरू. नाशिक महानगरपालिकेचे कर भरणा केंद्र आता सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार. पालिकेच्या घरपट्टीची थकबाकी 794 कोटींवरती गेल्यानं थकबाकीदारांवरती कारवाई करण्याबरोबरच अधिकाधिक वसुली होण्यासाठी सुद्धा निर्णय. उद्या नाशिकमध्ये वीज कामांमुळे पाणी पुरवठा बंद राहणार. गंगापूर आणि मुकणे धरणांवरील पंपिंग स्टेशनवरील विविध कामांमुळे वीज पुरवठा खंडित राहणार असल्याची प्रशासनाची माहिती. रविवारी देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. आवडेल तेथे कुठेही प्रवास करा योजनेसाठी वर्षभर एकच दर लागू करण्याचा एसटीचा निर्णय. मात्र तिकीट वाढीनंतर योजनेच्या पासच्या दरातही वाढ. भाडेवाढ आणि यूपीआयमुळे एसटीची कमाई वाढली. तिकीट खरेदीसाठी यूपीआयच्या वापरामध्ये दुपटीनं वाढ. 8 दिवसांमध्ये एसटीला 8 कोटी रुपयांचं उत्पन्न. वाहनाचं आरसी बुक आणि लायसन्स आता आधार कार्डशी जोडलं जाणार. ऑनलाईन दंडाची रक्कम चुकवण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती करत असल्यानं कारवाईसाठी निर्णय. अनामत रक्कम भरून पसंतीचं घर निवडण्यासाठी सिडकोकडून आज शेवटची संधी. आतापर्यंत 17,000 ग्राहकांनी भरलं डिपॉझिट. घर निवडूनही 13,000 अर्जदारांनी अजून डिपॉझिट न भरल्याची माहिती. कल्याण शिळफाटा रस्ता 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान 5 दिवस बंद. पलावा जंक्शनच्या जवळ निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं कामामुळे पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. दारूच्या बाटल्यांवरती कॅन्सरच्या धोक्याचा इशारा देणारे संदेश छापावेत. पुण्यातल्या तरुणाची मागणी. उच्च न्यायालयाकडून दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस. भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आदेश. औषध पुरवठा पुन्हा बंद करण्याचा मुंबई महानगरपालिकेला कंत्राटदाराचा इशारा. दिलेला अल्टिमेटम संपला तरी सुद्धा आतापर्यंत 5 ते 10% थकबाकी महानगरपालिकेनं भरल्यानं दिला इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.